नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. एक रेषाखंड बिंदू ए, बिंदू बी आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड ए बी असतो. रेषाखंड ए बी हे थोडक्यात रेख ए बी असे लिहितात. रेख ए बी म्हणजेच रेख बी ए. बिंदू ए व बिंदू बी हे रेख ए बीचे अंत्यबिंदू आहेत. रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात. लेंथ ए बी बरोबर डिस्टन्स ए बी. लेंथ ए बी बरोबर 5 हे ए बी बरोबर 5 असेही लिहितात. किरण, समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत. रेख ए बी वरील बिंदू आणि ए दरम्यान बी दरम्यान पी असे सर्व बिंदू पी यांचा संयोग संच म्हणजेच किरण ए बी होय. येथे बिंदू ए ला किरणांचा आरंभ बिंदू म्हणतात. तीन रेषा किरण ए बीचा बिंदू संच आणि त्याच्या विरुद्ध किरणांचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो तो म्हणजे रेषा ए बी हा बिंदू संच आहे. रेख ए बीचा बिंदू संच हा रेषा ए बीच्या बिंदू संचाचा उपसंच आहे. एकरूप रेषाखंड. जर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. या ठिकाणी आकृतीमध्ये ए बी या रेषाखंडाची लांबी 5 सेंटीमीटर घेतली आणि सी डी या रेषाखंडाची लांबी 5 सेंटीमीटर घेतली, तर या ठिकाणी दोन्ही रेषाखंड हे काय आहेत? एकरूप आहेत, कारण त्यांची लांबी समान आहे. जर लेंथ ऑफ ए बी बरोबर लेंथ ऑफ सी डी तर रेख ए बी एकरूप रेख सी डी असे दर्शवतात. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे परावर्तनता. रेख ए बी एकरूप रेख ए बी. याचाच अर्थ प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. दुसरा गुणधर्म आहे सममितता. जर रेख ए बी एकरूप रेख सी डी तर रेख सी डी एकरूप रेख ए बी. पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल. दुसरा रेषाखंड हा पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतो. तिसरा गुणधर्म आहे संक्रामकता. जर रेख ए बी एकरूप रेख सी डी व रेख सी डी एकरूप रेख ई एफ तर रेख ए बी एकरूप रेख ई एफ. जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल, दुसरा रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी
एकरूप असतो. सहावा मुद्दा आहे रेषाखंडाचा मध्य बिंदू. जर ए दरम्यान एम दरम्यान बी आणि रेख एम एकरूप रेख एम बी, तर एम बिंदू हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की एम हा काय आहे, तर मध्य ए बी चा मध्यबिंदू आहे. सातवा मुद्दा आहे रेषाखंडाची तुलना. रेख ए बी ची लांबी रेख सी डी पेक्षा कमी असेल. आता आकृतीमध्ये तुम्हाला दिसतेच आहे की ए बी हा रेषाखंड सी डी पेक्षा लहान दिसतोय. म्हणजेच जर लेंथ ऑफ ए बी लहान असेल लेंथ ऑफ सी डी, तर रेख ए बी लहान आहे रेख सी डी किंवा रेख सी डी मोठा आहे रेख ए बी असे लिहितात. रेषाखंडाचा लहान मोठेपणा हा त्यांच्या लांबीवर अवलंबून असतो. रेषाखंडाची किंवा किरणाची लंबता. दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक किरण व एक रेषाखंड यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील, तर ते दोन रेषाखंड, ते दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परांना लंब आहेत असे म्हणतात. आकृतीमध्ये रेख ए बी लंब रेषा सी डी, तसेच रेख ए बी लंब किरण सी डी. बिंदूंचे रेषेपासूनचे अंतर. जर रेख सी डी लंबरेषा ए बी आणि बिंदू डी हा रेषा ए बी वर असेल, तर रेख सी डीच्या लांबीला बिंदू सी चे रेषा ए बी पासूनचे अंतर असे म्हणतात. बिंदू डी ला सी डी या लंबाचा लंबपाद म्हणतात. जर लेंथ ऑफ सी डी बरोबर ए, तर सी बिंदू रेषा ए बी पासून ए अंतरावर आहे असे म्हणतात. आता आपण सराव संच 1.2 अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. आता या ठिकाणी रेख डी व रेख ए बी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे आणि ते एकरूप आहेत का, बरोबर. मग आता दोन रेषाखंड एकरूप कधी असतात, तर दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन्ही रेषाखंडांची लांबी काढावी लागणार आहे. डी चा निर्देशक -7 आहे, ई चा निर्देशक 9 आहे आणि म्हणून मोठ्या निर्देशकामधनं लहान निर्देशक वजा करायचं आहे. म्हणून 9 वजा 7 बरोबर 9 अधिक 7 बरोबर 16. म्हणून लेंथ ऑफ डी बरोबर 16. त्याचप्रमाणे डिस्टन्स ए बी काढायचं आहे आपल्याला आणि म्हणून ए बिंदूचा निर्देशक -3 आहे.
आणि बी बिंदूचा निर्देशक 5 आहे. म्हणून 5 वजा वजा 3. या ठिकाणी वजा वजा अधिक होणार आहे. म्हणजेच 5 अधिक 3 बरोबर 8. म्हणून लेंथ ऑफ ए बी बरोबर 8. आता आपल्याला दोन्ही रेषाखंडाची लांबी मिळालेली आहे. ती काय आहे तर समान नाही आहे. आणि म्हणून लेंथ ऑफ डी ई नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. म्हणून रेघ डी ई व रेघ ए बी एकरूप रेषाखंड नाहीत. म्हणून उत्तर लिहायचं आहे रेषाखंड डी ई व रेषाखंड ए बी एकरूप नाहीत. आता त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न दिलेला आहे रेघ बी सी व रेघ ए डी. पहिल्या प्रश्नाप्रमाणेच आपल्याला हे सोडवायचं आहे. या ठिकाणी रेघ बी सीची लांबी काढावी लागेल, रेघ ए डीची लांबी काढावी लागेल आणि त्यांची लांबी जर समान आली तर आपल्याला म्हणावं लागणार आहे एकरूप रेषाखंड. आणि म्हणून या ठिकाणी बी चा निर्देशक आहे 5. त्यानंतर सी बिंदूचा निर्देशक आहे 2 आणि म्हणून 5 वजा 2 बरोबर 3. म्हणून लेंथ ऑफ बी सी बरोबर 3. त्याचप्रमाणे डिस्टन्स ए डी. या ठिकाणी ए बिंदूचा निर्देशक आहे वजा 3 आणि डी बिंदूचा निर्देशक आहे वजा 7. म्हणून 3 वजा वजा 7 बरोबर वजा 3 वजा वजा अधिक 7 बरोबर 4. म्हणून लेंथ ऑफ ए डी बरोबर 4. लेंथ ऑफ ए डी नॉट इक्वल टू लेंथ ऑफ बी सी. आपल्याला दिसते इथे बी सी बरोबर 3 मिळाले आणि ए डी बरोबर 4. समान आहेत का त्यांची लांबी? नाही. आणि म्हणून रेघ ए डी व रेघ बी सी एकरूप रेषाखंड नाहीत. उत्तर रेषाखंड ए डी व रेषाखंड बी सी एकरूप नाहीत. त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न दिलेला आहे रेघ बी व रेघ ए डी समान आहेत का, एकरूप आहेत का ते ठरवा. या ठिकाणी बी बिंदूचा निर्देशक आहे 5, ई बिंदूचा निर्देशक आहे 9 आणि म्हणून मोठ्यामधनं लहान वजा करायचं आहे. 9 वजा 5 बरोबर 4. म्हणून लेंथ ऑफ बी बरोबर 4. त्याचप्रमाणे एडी साठी ए बिंदूचा निर्देशक आहे वजा 3, डी बिंदूचा निर्देशक आहे वजा 7. म्हणून वजा 3 वजा वजा 7 म्हणजेच काय वजा वजा अधिक. वजा 3 अधिक 7 बरोबर 4. म्हणून लेंथ ऑफ एडी बरोबर 4. आता या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर दिसेल की लेंथ ऑफ बी बरोबर 4 आणि लेंथ ऑफ एडी बरोबर 4. म्हणजेच काय तर त्यांची लांबी समान आलेली आहे. म्हणजेच ते काय होतील एकरूप रेषाखंड. म्हणून लेंथ ऑफ बी बरोबर लेंथ ऑफ एडी. म्हणून रेघ बी ई व रेघ एडी एकरूप रेषाखंड आहेत. आणि उत्तर लिहायचं आहे रेषाखंड बी व रेषाखंड एडी एकरूप आहेत. दुसरा प्रश्न आहे बघा. बिंदू एम हा रेघ ए बी चा मध्यबिंदू आहे आणि ए बी बरोबर 8 तर ए एम बरोबर किती. आता उत्तर बिंदू एम हा रेघ ए बी चा मध्यबिंदू आहे. हे आपल्याला उदाहरणामध्ये दिले आहे. म्हणून याचा अर्थ काय होतो ए दरम्यान एम दरम्यान बी व ए एम बरोबर एम बी. म्हणून ए एम बरोबर 1/2 ए बी. या ठिकाणी ए बी बरोबर किती दिले तर 8. बरोबर 1/2 ए बीची जर किंमत टाकली या ठिकाणी 8 तर ए एम बरोबर मिळेल आपल्याला जर भाग दिला तर इथे 4. आणि म्हणून उत्तर ए एम बरोबर 4. प्रश्न क्रमांक 3. बिंदू पी हा रेघ सी डी चा मध्यबिंदू आहे आणि सी पी बरोबर 2.5 तर रेघ सी डी ची लांबी काढा. बघा बिंदू पी हा रेघ सी डी चा मध्यबिंदू आहे. हे आपल्याला उदाहरणात दिले आहे. म्हणून
सी दरम्यान पी दरम्यान डी व सी पी बरोबर पी डी. म्हणून सी पी बरोबर, आता सी डीची किंमत आपल्याला या ठिकाणी सी पीची किंमत दिलेली आहे. सी पीची किंमत आहे 2.5. म्हणून ती किंमत जर टाकली तर या ठिकाणी मिळेल आपल्याला 2.5 बरोबर 1/2 सी डी. या ठिकाणी जर आपण तिरकस गुणाकार केला तर सी डी बरोबर 2.5 गुणिले 2 बरोबर 5. म्हणून उत्तर मिळालं सी डी बरोबर 5. चौथा प्रश्न आहे, जर ए बी बरोबर 5 सेमी, बी पी बरोबर 2 सेमी आणि ए पी बरोबर 3.4 सेमी, तर या रेषाखंडाचा लहान मोठेपणा ठरवा. आता हे एकदमच सोपं आहे, कारण लांबी बघायची आहे त्या रेषाखंडाची, आणि ज्याची लांबी मोठी आहे तो रेषाखंड मोठा, ज्याची लांबी लहान आहे तो सर्व रेषाखंड लहान. आणि म्हणून रेख ए बी, रेख बी पी व रेख ए पी या तिन्ही रेषाखंडांची लांबी काय भिन्न भिन्न आहेत. ए बी बरोबर दिलेलं आहे 5 सेमी, बी पी बरोबर दिलेलं आहे 2 सेमी आणि ए पी बरोबर 3.4 सेमी. आपण आता यांचं जर निरीक्षण केलं लांबीचं, तर यावरून आपल्याला 2 निष्कर्ष मिळतात की रेख ए बी सर्वात मोठा रेषाखंड आहे, आणि दुसरा रेषाखंड काय मिळेल तर रेख बी पी सर्वात लहान रेषाखंड आहे. मग आपल्याला हेच लिहायचं या ठिकाणी, म्हणून आपण लिहू शकतो उत्तर बी पी लहान आहे ए पी पेक्षा, ए पी लहान आहे ए बी पेक्षा, किंवा ए बी मोठा आहे ए पी पेक्षा, ए पी मोठा आहे बी पी पेक्षा. प्रश्न क्रमांक 5, आकृती दिलेली आहे. आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. आता या ठिकाणी बघा आकृतीमध्ये दिसते तुम्हाला आरपी, आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. म्हणजेच काय तर त्याच्या विरुद्ध दिशेला आपण विरुद्ध दिशेचा किरण घेणार आहोत, आणि म्हणून या ठिकाणी काय येईल आरपीच्या विरुद्ध दिशेला तर किरण आर एस किंवा किरण आर टी. किरण आर एस आणि किरण आर टी. बघा, म्हणून किरण आर एस किंवा किरण आर टी हे आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव आहे. दुसरा प्रश्न आहे, किरण पी क्यू व किरण आर पी यांचा छेदसंच लिहा. बघा या ठिकाणी किरण पी क्यू आणि किरण आर पी. आता याचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला काय सांगायचंय सामायिक घटक छेदसंच म्हणजे, आणि म्हणून पी क्यू हा ह्या दोन्ही मध्ये असलेला भाग आहे, आणि म्हणून यांचा छेदसंच हा पी क्यू येईल. किरण पी क्यू. तिसरा प्रश्न आहे, रेख पी क्यू, रेख पी क्यू व रेख क्यू आर यांचा संयोग संच लिहा. बरोबर, संयोग संच म्हणजेच काय त्यांचा संयोग झाल्यानंतर तयार होणारा रेषाखंड, आणि म्हणून पी क्यू व क्यू आर यांचा संयोग संच त्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला तर रेख क्यू आर, आणि म्हणून रेख क्यू आर. चौथा प्रश्न आहे, रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे.
आता या ठिकाणी क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे, तर किरण क्यू आर व किरण आर क्यू, किरण एस क्यू, किरण टी क्यू, किरण क्यू एस आणि किरण क्यू टी. म्हणून किरण क्यू आर व उत्तर आहे किरण आर क्यू, किरण एस क्यू, किरण टी क्यू, किरण क्यू एस, किरण क्यू टी. पाचवा प्रश्न आहे आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. आता या ठिकाणी बघा, विरुद्ध किरणांची जोडी लिहायची आणि आपल्याला आर हा आरंभ बिंदू पाहिजे आणि म्हणून आरंभ बिंदू त्या ठिकाणी बघा आर पासून सुरुवात करायची, आर क्यू, किरण आर क्यू व किरण आर टी, त्याचबरोबर किरण आर एस, आर एस व किरण आर पी, किरण आर एस व किरण आर क्यू. ओके, समजलं सर्वांना? बघा, पाचवं आहे किरण आर क्यू व किरण आर टी, किरण आर एस व किरण आर पी, किरण आर एस व किरण आर क्यू. सहावा प्रश्न आहे एस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा. सांगा बरं, एस हा आरंभ बिंदू असलेले दोन किरण सांगितलेले आहेत, किरण एस आर, एस आर व किरण एस टी. बघा, दोन्ही मध्ये आरंभ बिंदू एस आहे, किरण एस आर व किरण एस टी. सातवा प्रश्न आहे किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच लिहा. आता या ठिकाणी किरण एस पी, एस पी आणि किरण एस टी ह्या बाजूला आहे, बरोबर. यांचा छेदसंच, बरोबर, यांचा छेदसंच म्हणजे दोघांमध्ये त्या ठिकाणी पाहिजे, कॉमन पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय येईल तर बिंदू एस हा दोघांमध्ये काय आहे तर किरण एस पी आणि किरण एस टी चा छेदसंच आहे, बिंदू एस. प्रश्न क्रमांक 6, खालील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी संख्या रेषा दिलेली आहे. पहिला प्रश्न आहे बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते. आता या ठिकाणी बघा, आकृतीमध्ये बी पासून समदूर, समदूर म्हणजे समान अंतरावर असणारे बिंदू. या ठिकाणी कोणते येतील तर बिंदू ए व बिंदू सी, बिंदू पी व बिंदू डी. हे काय आहेत तर समदूर, बी पासून समदूर असणाऱ्या बिंदूंच्या जोड्या आहेत. तर बिंदू ए व बिंदू सी, बिंदू पी व बिंदू डी या बिंदू बी पासून समदूर असणाऱ्या बिंदूंच्या जोड्या आहेत. प्रश्न क्रमांक 2, क्यू, बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. आता या ठिकाणी क्यू बिंदू बघा हा दिसतोय, क्यू बिंदू. या ठिकाणी क्यू पासून समदूर असणारी पहिली जोडी येईल बिंदू यू, बिंदू आर पासून क्यू पासून परत बोल, क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. बिंदू आर व बिंदू पी, बिंदू आर व बिंदू पी. आणि तसेच दुसरी जोडी येईल बिंदू यू व बिंदू एल, बिंदू एल व बिंदू यू.
बिंदू आर व बिंदू पी. तिसरा प्रश्न आहे डिस्टन्स यू व्ही, डिस्टन्स पी सी, डिस्टन्स व्ही बी, डिस्टन्स यू एल काढा. आता या ठिकाणी बघा, डिस्टन्स यू व्ही काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर यू बिंदूचा निर्देशक आहे -5, व्ही बिंदूचा निर्देशक आहे 5, म्हणून डिस्टन्स यू व्ही बरोबर 5 वजा 5 बरोबर 5 अधिक 5 बरोबर 10. डिस्टन्स यू व्ही बरोबर 10. त्याचबरोबर पी व सी बिंदूचे निर्देशक आहेत -2 व 4 आहेत, म्हणून डिस्टन्स पी सी बरोबर 4 वजा 2 बरोबर वजा अधिक 4 अधिक 2 बरोबर 6, म्हणून डिस्टन्स पी सी बरोबर 6. डिस्टन्स व्ही बी काढण्यासाठी व्ही व बी बिंदूचे निर्देशक अनुक्रमे 5 व 2 आहेत, म्हणून डिस्टन्स व्ही बी बरोबर मोठा निर्देशक वजा लहान 5 वजा 2 बरोबर 3. डिस्टन्स व्ही बी बरोबर 3. आणि डिस्टन्स यू एल काढण्यासाठी यू व एल बिंदूचे निर्देशक अनुक्रमे 5 व वजा 5 व वजा 3 आहेत, म्हणून डिस्टन्स यू एल बरोबर -3 वजा 5 बरोबर -3 अधिक 5 बरोबर 2 बरोबर डिस्टन्स यू एल बरोबर 2. तर आज आपण सराव संच 1.2चा अभ्यास केलेला आहे. आज मी जे काही शिकवलेलं आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐकलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.